तर चला आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी देवपूजा कशी करते म्हणजेच की नवीन घर आहे तर ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि त्यासोबतच एक रेसिपीसुद्धा बघायला भेटणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर दिवसाच्या सुरुवातीला पहिल्यांदा म्हणजेच की अंघोळ झाल्यानंतर पहिलं काम असतं माझं देवपूजा करायचं. कितीही काही कोणतंही अर्जंट काम असू द्या पण पहिल्यांदा देवपूजा मी करून घेत असते, त्यानंतरच बाकीच्या कामाला मग सुरुवात करते. पहिल्यांदा तर देव पितांबरीने सगळे घासून घेतलेले होते आणि आज रविवार आहे. आठवड्यातला एखादा दिवस जो आहे तर तो मी देव पूर्ण म्हणजे घासून स्वच्छ करत. तर चला आता देव तर घासून झाले तर बाकीची पूजा करायला सुरुवात करते. तर माझा अगोदरचाही एक व्हिडिओ होता, मी दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केलेला होता, तो खूप व्हायरल झालेला होता. ते म्हणजेच की मी देवपूजा कशी करते तर तो व्हायरल झालेला होता. पण काही कारणामुळे मला तो चॅनल बंद करावा लागला. बंद म्हणजे बंद केलेलं नाहीये, पण त्याच्यावरती व्हिडिओ टाकणं मी बंद केलं आणि हा चॅनल कंटिन्यू होता. तर म्हणलं चला हा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर त्याच्यावरती व्हिडिओ कंटिन्यू करूया. तरी मला खूप जणांच्या कमेंट येतात की ताई तुम्ही स्टोरी कंटिन्यू करा, पण खरंच मला ते जमतच नाहीये कारण की खूप म्हणजे खूप वेळ त्याला एडिटिंग वगैरे करावी लागते. पहिल्यांदा सगळे देव पितांबरीने धुवून घेतले, त्याच्यानंतर चिंचणीचे आणि जतचे दोन्ही देव आहेत आमच्या घरामध्ये, तर त्यांना सगळ्यांना मळवट भरून घेतला. तर मळवट भरताना बघा अगोदर मी त्याला गंध लावते आणि नंतरच वरून कुंकुवाचा मळवट भरते. तर वटवृक्षामध्ये स्वामींची मूर्ती आहे त्यांना सुद्धा ओवाळलं आणि आमच्या जाऊबाई आलेल्या आहेत गावी, तर त्या दुकानला असतात गुलबर्ग्याला. तर चाललेलं होतं आमच्या दोघींचं मिळून काम करायचं. बाकीचं काम करून घेतलं आणि नंतर लागलो आम्ही स्वयंपाकाला. चला म्हणलं आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करावी, ते म्हणजेच की जाऊबाईंच्या पद्धतीनेच मी वांग बनवणार होते. त्यांनी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने खारं वांग बनवायचं होतं. चला पहिल्यांदा तर मी वांग कट करून घेते. तर काम करत करतच आमचं डिस्कशन चालू होतं, म्हणजेच की आता यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला तर सुरुवात करत आहे मी, पण कसे अपलोड करायचे, काय करायचे, म्हणजे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे, काय करायचं, व्ह्यूज कशा आहेत आणि हे सगळं तर मी अगोदर करून बसलेलेच आहे. दुसऱ्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करत होते पण त्याच्यावरती मला अशा व्ह्यूजच येत नव्हत्या. त्याच्यामुळे 2-3 व्हिडिओज असे जास्त व्हायरल झालेले आणि बाकीच्या व्हिडिओंना व्ह्यूजच येत नव्हत्या. तर इथे बघा मी वांगं कट करून घेतलं. वांग्यावरचे जे काटे आहेत ते पूर्ण काढून घेतले आणि त्याला एका वांग्याला 4 असे भाग केले. त्यानंतर म्हणजे मसाला अगोदरच बनवून घेतलेला होता, त्याच्यामध्ये फक्त मी मिरच्या ॲड केल्या आणि कोथिंबीर थोडीशी आणि थोडंसं पाणी टाकून हे सगळं मिक्सरवरती बारीक करून घेतलं. थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण ह्याच्यामध्ये घालायचं. बघा आता तसं बघायला गेलं तर पद्धत एकदम सिंपलच आहे बनवण्याची, पण म्हणतात ना तसं प्रत्येकाच्या हाताला चव वेगवेगळी असते. तर मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं की टेस्ट तर बदलणारच. तर इथे मी मसाला पूर्ण वांग्यामध्ये भरून घेतला आणि राहिलेल्या होत्या थोड्याशा चपात्या बनवायच्या, त्या बनवून घेतल्या. तोपर्यंत आमचे हे आवरून आलेले होते, त्यांच्यासाठी चहा बनवला आणि नंतर वांग बनवायला घेतलं. बघा पहिल्यांदा कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं. मस्त तेलामध्ये अगोदर भाजून घ्यायचं. झाकून ठेवायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफलून घेतलं. त्याच्यानंतर जो राहिलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि आता हे सगळं थोड्या वेळ शिजू द्यायचं आणि नंतर मस्त वांग्याची भाजी भरलेली तयार होते आपली. आणि त्यासोबतच आज दुसरीसुद्धा भाजी बनवलेली होती, कारण की वांग सगळ्यांनाच आवडत नाही आमच्यात, त्याच्यामुळं बनवलेला होता अख्खा मसूर. तर हा सुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवलेला होता थोडा, आणि वांग बनवलेला बघून वास तर एवढा छान येत होता, त्याच्यामुळे भूकच लागलेली होती लवकर, म्हणून मस्त आम्ही जेवायला घेतलेलं, जेवण केलं आणि येताना जाऊबाईंनी आणलेली होती रसमलाई. मस्त रसमलाई खाऊन घेतली, बाकीची कामावरून घेतली आणि नंतर आम्ही दुपारच्या कामाला सुरुवात केलेली होती. तर 2 ते 3 महिन्यापासून शेंगा अशाच पोत्यामध्ये भरून ठेवलेल्या होत्या, त्याला ठेवायला काय मुहूर्तच भेटलेला नव्हता. आणि या सगळ्या शेंगा आमच्या रानातल्याच आहेत बरं का. तर चला मग तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर.